कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, तू काय या घरातून हकलला होता, विसरलास काय? हा, मग परत कशा केलास? जा आयसोन, तोंड काळा कर तुझा। थांबा ललिताई, मी बोलवला हा चारुक। उमाताई? हो मंजू। का उमाताई? आता हिच्या येण्याने काय होणार आहे? मंजू, सगळ्या गोष्टीची उकल वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे। चारूशी जा काय बोलूच आहात आम्ही नंतर बोलेन, पण आधी गैरसमज दूर होणं आणि सत्य समोर येणं गरजेचं आहे। बोल चारू, मेघनाताईंना असं का म्हणालीस? कसले पुरावे? कोण साक्षीदार आहे तुझ्याकडे? वा वा वा, आता ही बोलणार आणि तुम्ही सगळे ऐकणार। हिने तुमच्या घरात काय काय केलंय हे तुम्ही सगळे खोत विसरलायत का? तुमची तरी चूक काय म्हणा, तिथे माझ्याच मुलाने मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ठरवलंय। नीरज, तुझं सगळ्यांसमोर माझा असा तमाशा करशील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला। मॉम, चारूला बघून मी पण सरप्राइज्ड आहे। असं का बोलतीये? अरे कारण ती धडधडीत खोटं बोलतीये। तिच्याकडे काय असणार आहे पुरावे? विचार ना तिला। काय ग, सांग ना, काय सांगणार आहेस? आणि तुझ्याकडे कुठले पुरावे आहेत? हे बघ चारू, तू आधीच खूप चुका केल्यास हा। आता कुठलीही चूक तुला खूप महागात पडेल। मेघना आंटी, हो तुमच्या सांगण्यावरून मी खूप चुका केल्या। चुका नाही, खरं तर गुन्हे केलेत मी। पण मी जे गुन्हे केलेत त्याची सुरुवात माझ्या श्रीनूवर असलेल्या प्रेमातून झाली। आणि तुम्ही जे गुन्हे केले ते निशीच्या आणि तिच्या घरच्यांवर असलेल्या तिरस्कारातून झाली आहे। ए, मी काही केलं नाहीये आणि असं काही बोलू नकोस तू। मी असं का करेन? हे सगळे खोत साक्षीदार आहेत। मी स्वतः माझ्या सगळ्या चुका कबूल करून निशीला सून म्हणून स्वीकारायला तयार झाले। रीतसर घरात येऊन मागणी घातली। मला मुलगी नव्हती, पण देवानेच माझ्या पदरात निशीला टाकलं। मग तिच्याबद्दल कसला तिरस्कार? तू का माझ्याबद्दल खोटं नाटं बोलायला आली आहेस इथे? दादा, तुम्ही कुठल्या मुलीवर विश्वास ठेवताय? या उमाताई, तुम्हाला आठवतंय मी नांदिवली मधून जाताना तुम्हाला शब्द दिला होता। मी तुम्हाला म्हणाले होते मी माझी सून नाही, मी माझी मुलगी घेऊन जाते। मग मी माझ्या निशीला का त्रास देईन? तुम्ही काहीच केलं नाही ना, मग तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।